आपण मागच्या तासाला बघितलं की मागणीची विश्लेषण, मागणी विश्लेषण म्हणजे काय, तर मागणी कशा पद्धतीने असते, तर मागणी ही किमतीवर अवलंबून असते. आपण याच्यात बघितलंय मागच्या याच्यात की किंमत कमी झाली की मागणी वाढते आणि किंमत वाढली की मागणी कमी होताना दिसते. आणि हे जे त्याच्यानंतर आपण त्याची सिद्धांत बघितला, म्हणजे त्याचा नियम बघितला, त्या नियमाची व्याख्या, प्रस्तावना, त्याचा तक्ता, आकृतीचं स्पष्टीकरण, त्याच्यानंतर सुद्धा आपण मागणीचा विस्तार, ऱ्हास, संकोच, आकुंचन हे सगळं बघितलं. पण डॉक्टर मार्शल यांना ती जी मागणीची संकल्पना होती किंवा मागणीचं विश्लेषण हे कमी वाटलं, म्हणून त्यांनी अभ्यास करून मागणीची संकल्पना काय केली, तयार केली किंवा ती मांडलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. कारण आपल्याला माहिती आहे की मागणी, नुसती मागणी आणि त्याच्यावर असणारी किंमत आणि हा जो दोन्हींचा व्यस्त संबंध आहे तो दाखवण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला, परंतु ते त्याला कमी वाटलं किंवा त्याच्यात काहीतरी अपूर्ण आहे आणि म्हणून डॉक्टर मार्शल यांनी मागणीची संकल्पना ही त्या ठिकाणी मांडली. आता मागणीची संकल्पना म्हणजे काय, तर मागणीची संकल्पना म्हणजे लवचिकता. जसं आपण रोजच्या व्यवहारात लवचिकता म्हणजे आपण रबर ताणतो ते कमी होतं, तर तशा पद्धतीने तर लवचिकता म्हणजे त्या ठिकाणी संवेदनशीलता म्हणजे सेन्सिटिव्हिटी, की ती लवचिकता किंवा सेन्सिटिव्हिटी कमी किंवा जास्त त्याच्यावरती ती अवलंबून आहे. आता मागणीची लवचिकता ही जी संकल्पना आहे, तर त्या संकल्पनेमध्ये किंमत आणि इतर घटकात कोणत्या पद्धतीचा बदल होतो. परत ऐका की मागणीच्या लवचिकतेच्या संकल्पनेमध्ये किंमत आणि त्याच्या इतर घटकांमध्ये बदल होतो आणि तो काय झालेला बदल काय दर्शवतो किंवा आपल्याला काय परिणाम झालेले दिसून येतात ते आपण बघणार आहेत. आणि म्हणून प्राध्यापक मार्शल म्हणतात की ज्या प्रमाणामध्ये किमतीत वाढ होते, बघा, ज्या प्रमाणामध्ये किमतीमध्ये वाढ होते त्याच प्रमाणात मागणी, त्यानुसार मागणी कमी किंवा जास्त आपल्याला वाढताना दिसते. म्हणजे किंमत कमी झाली की मागणी वाढते, किंमत जास्त झाली की मागणी कमी होते. म्हणून त्यांनी काय सांगितलं की ज्या प्रमाणामध्ये किमतीत वाढ होते त्याचनुसार मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात वाढते, म्हणजेच प्रमाणात किंमत वाढ होते त्यानुसार मागणी कमी किंवा जास्त होते, त्याला आपण मागणीची लवचिकता म्हणतो. त्याचबरोबर डॉक्टर मार्शल यांनी एक दुसरी पण व्याख्या सांगितली आहे. आपण इथं बघतोय की किमतीतील, बघा काय सांगितलं आहे की मागणीची लवचिकता म्हणजे काय, मार्शल यांच्या मते किमतीतील बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलाचे प्रमाण होय. म्हणजे काय लक्षात येतं की किमतीत बदल झालाय, किमतीत बदल झाला की मागणीमध्ये बदल घडून येतो आणि त्या बदलाचे, किमतीतील मागणीच्या बदलाचे जे प्रमाण आहे त्याला आपण मागणीची लवचिकता म्हणतो. इतकं साधं सोपं मार्शल यांनी सांगितलंय की किमतीतील बदलामुळे मागणीमध्ये घडून येणाऱ्या बदलाचे प्रमाण म्हणजेच मागणीची लवचिकता. आता दुसरे जे अर्थतज्ञ आहेत, P.A. सॅम्युएल्सन, हे आपल्या पुस्तकात नाही आहे, पण तरी मी त्यांची व्याख्या घेते की आपल्याला की वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी कशा पद्धतीने लवचिकतेची व्याख्या दिली, मी एकच घेते, जास्त काही घेण्याची गरज नाही. तर सॅम्युएल्सन काय म्हणतात बघा, बदलत्या किमतींना, किंमत बदलते, लक्षात घ्या, बदलत्या किमतींना मागणीचा प्रतिसाद कसा असतो त्याचे मोजमाप करणारी संकल्पना म्हणजेच मागणीची लवचिकता होय. बघा आता काय सांगितलंय की किंमत बदलते, बदलत्या किमतींना त्या लोकांचा किंवा ग्राहकांचा किंवा उपभोक्त्यांना मागणीचा प्रतिसाद कशा पद्धतीने असतो आणि त्याची मोजमाप करणारी संकल्पना म्हणजेच त्या ठिकाणी मागणीची किंमत लवचिकता त्या ठिकाणी म्हटलं जातं. बघा, म्हणजे किमतीत बदल झाला की त्याच प्रमाणात मागणीत बदल होतो, किंमत जास्त मागणी कमी, किंमत कमी मागणी जास्त, हेच ते प्रमाण आपल्याला त्यांनी दिलेले. फक्त थोड्याशा पहिल्या तिसऱ्यातल्या अपेक्षा त्यांनी थोडंसं आणखीन वाढवलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. याच मागणीच्या लवचिकतेचे एकूण 3 प्रकार आहेत. बघा, मागणीच्या लवचिकतेचे एकूण 3 प्रकार आहे. एक आहे उत्पन्न लवचिकता, दुसरा आहे छेदक लवचिकता आणि तिसरा आहे किंमत लवचिकता. आपण आता हे तुम्हाला समजण्यासाठी मी एका खाली एक 3 लिहिलेत, उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता. तर त्यातले आपण पहिल्या घटकाचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहिला आहे उत्पन्न लवचिकता. आता उत्पन्न म्हटलं की आपल्या लक्षात येतं की मागणी लोक कशा पद्धतीने करतात की उत्पन्नावरती, म्हणजे लोकांचं उत्पन्न कमी असेल की मागणी
कमी असते आणि उत्पन्न जास्त असले की मागणी जास्त असते. पण हे जरी आपल्याला अभ्यासात असलं तरी प्रत्येक व्यक्ती उत्पन्न वाढल्यानंतर आपली मागणी वाढवेलच असंही नाही, कारण त्या प्रत्येक कुटुंब, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. त्याचं जर पहिल्या उत्पन्नात व्यवस्थित भागत असेल तर तो कशाला मागणी वाढवेल, तर तो त्याच्याऐवजी काय करेल, ते पैसे बचत म्हणून बाजूला ठेवेल की त्याच्यात आपल्याला दुसरं काहीतरी करता येईल. पण या ठिकाणी मागणीच्या लवचिकतेच्या प्रकारामध्ये एखादा समजा त्यांनी असं नाही की उत्पन्न लवचिकतेमध्ये उत्पन्न वाढलं की मागणी वाढते, उत्पन्न कमी झालं की मागणी कमी होते. पण एखादा गरीब जरी असेल, आहे त्या व्यवस्थित चालला असेल तरी तो मागणी वाढवणार नाही. किंवा एखादा श्रीमंत, तो उत्पन्न वाढलं की मागणी वाढवू पण शकतो, कमी पण करू शकतो, सांगता येत नाही. त्या त्या वेळची, त्या त्या कुटुंबाची, त्या त्या व्यक्तीची असणारी त्यावेळची परिस्थिती. पण आत्ता आपल्याला हे तुम्हाला जनरल सांगितलं की हे सुद्धा माहीत पाहिजे की उत्पन्न वाढल्यानंतर मागणी वाढेलच असंही त्या ठिकाणी नाही. पण या ठिकाणी आपण मागणीच्या लवचिकतेच्या प्रकारामध्ये पहिलं घेतलंय उत्पन्न लवचिकता. आता त्याच्यामध्ये उत्पन्नात बदल झालाय, उत्पन्नातील बदलाचा परिणाम मागणीमध्ये काय घडून येतो, म्हणजे उत्पन्न बदलल्यानंतर मागणीमध्ये काय बदल घडून येतो त्याच्या संबंधीला आपण उत्पन्न लवचिकता म्हणतोय. बघा काय झालं, उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीमध्ये घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला मागणीची उत्पन्न लवचिकता. म्हणजे उत्पन्नाशिवाय किंवा उत्पन्ना व्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. किंमत हा सगळ्यात महत्त्वाचा मागणीवर परिणाम करणारा घटक आहे, उत्पन्नताच आहे. पण आपण इथं आता उत्पन्न घेतले, म्हणजे उत्पन्ना व्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे इतर अनेक घटक आहेत. मग किंमत असेल, लोकसंख्या असेल, आवडीनिवडी असतील, सवयी असेल, फॅशन असेल, रूढी परंपरा असतील, या सगळ्याचा परिणाम त्या ठिकाणी दिसून येतात. पण आपण आता मागणीच्या लवचिकतेमध्ये पहिला मुद्दा जो घेतला उत्पन्नता, या ठिकाणी फक्त उत्पन्न बदलतंय, पण इतर जे उत्पन्नाशिवाय किंवा उत्पन्नाव्यतिरिक्त इतर जे घटक आहेत ते कसे आहेत, स्थिर आहेत. लक्षात घ्या की उत्पन्न बदलतंय पण इतर घटक स्थिर आहेत असं गृहीतच धरलेलं आहे. म्हणजे किंमत स्थिर आहे, किंमत बदललेली नाही. त्याच्यानंतर आवडीनिवडी बदललेल्या नाहीत, लोकसंख्या आहे तीच आहे. कारण आपल्याला माहिती आहे की लोकसंख्या कमी झाली की मागणी कमी होते, लोकसंख्या वाढली की मागणी वाढताना दिसते. आणि म्हणून त्या ठिकाणी किंमत स्थिर आहे, लोकसंख्या स्थिर आहे, लोकांच्या आवडीनिवडी बदललेल्या नाहीत, रूढी परंपरा तशाच आहेत, सवयी फॅशनसुद्धा बदलले, ते स्थिर आहे असं त्या ठिकाणी गृहीत धरलेलं आपल्याला दिसून येतं. आणि असं गृहीत धरल्यानंतर मागणीची लवचिकता त्यांनी स्पष्ट केली आहे. म्हणून मागणीच्या लवचिकतेचं आपण त्या ठिकाणी आता सूत्र बघणार आहोत. बघा आपण आता त्याची माहिती घेतली. आता सूत्रसुद्धा आपल्याला दिसतंय. बघा, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल, म्हणजे मागणीत शेकडा बदल कधी होतो, उत्पन्नातील शेकडा बदल. म्हणजे उत्पन्न बदलले की मागणी बदलते, म्हणून त्यांनी दिले की मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. आता हेच सूत्र जर आपल्याला वेगळ्या पद्धतीने जर लिहायचं असेल तर आपण बघूया. ते
पहिल्यांदा काय लिहिलंय, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. आता खाली काय लिहिलंय मी, मागणीची लवचिकता बरोबर हा डेल्टा आहे, म्हणजे बदल म्हणून हा त्या ठिकाणी लिहिलं जातं. हे जे चिन्ह दिलंय मी तर ते त्रिकोण नाही काही नाही, तर याला डेल्टा म्हणतात. तुम्ही ते अभ्यासलेले 10वीपर्यंत गणितामध्ये. तर मागणीतील बदल भागिले उत्पन्नातील बदल, हे डेल्टा म्हणजेच बदल आहे, लक्षात घ्या. डेल्टा म्हणजे काय, बदल, म्हणजे जो काही बदल घडून येतो त्याला डेल्टा म्हटलेलं आहे आपण, लक्षात घ्या. म्हणजे आपण घेतलाय तो मागणीतील बदल, आणि य म्हणजे काय तर उत्पन्नातील बदल. हे दोन पद्धतीने आपण सूत्र लिहिले. पहिलं सूत्र साधं सरळ सोपं तुम्हाला समजणार का, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. हेच सूत्र आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येतं की मागणीतील शेकडा बदल, बघा काय सांगितलं, म्हणजे मागणीतील शेकडा, शेकडा म्हणजे इथं टक्केवारी, आणि हे डेल्टा म्हणजे बदल. आता खाली काय लिहिलं आपण, टक्केवारी डेल्टा आणि म्हणजे उत्पन्नातील बदल, आणि हा डेल्टा म्हणजे बदल. आता हे अशा पद्धतीने लिहिलंय. तर डेल्टा म्हणजे बदल, म्हणजे मागणीतील बदल, आणि य म्हणजे त्या ठिकाणी उत्पन्नातील बदल. आता याचं जर आपल्याला सविस्तर सांगायचं झालं तर उत्पन्न जेव्हा वाढतं लोकांचं, आपण अगोदर काय म्हटलं की उत्पन्न वाढलं की मागणीत बदल होतो, उत्पन्न कमी झालं की मागणीत बदल होतो. आता मी मगाशी सांगितलं की प्रत्येक वेळेला होईलच असंही नाही, पण इथं आपल्याला असं घ्यायचं आहे की उत्पन्न वाढलं की त्या ठिकाणी मागणीसुद्धा वाढते. उत्पन्न वाढली की मागणी वाढते, म्हणजे या ठिकाणी मागणीची लवचिकता धन येते. लक्षात घ्या काय सांगितलं, उत्पन्न वाढली की मागणी वाढते, म्हणजेच मागणीची लवचिकता या ठिकाणी धन असते. हा झाला पहिला मुद्दा. काय तर उत्पन्न वाढले की मागणी वाढते, म्हणजेच मागणीची लवचिकता या ठिकाणी धन असलेली आपल्याला दिसून येते. आता याच्या उलट उत्पन्न कमी झालं की मागणी पण कमी होते. असं आपल्याला त्यांनी झालं की उत्पन्न कमी झाले की मागणी कमी होते, म्हणजेच त्या ठिकाणी मागणीची लवचिकता या ठिकाणी ऋण आहे. पहिली होती धन, वाढल्यानंतर उत्पन्न कमी झाले की मागणी कमी होते, त्या ठिकाणी मागणीची लवचिकता होते ऋण. आणि त्याचबरोबर कधीतरी मागणीची लवचिकता ही शून्यसुद्धा होते. म्हणून मागणीची लवचिकता ही कधी धन असते, कधी ऋण असते, आणि कधी ती शून्य पण त्या ठिकाणी असू शकते. बघा मागणीची लवचिकता कधी धन असते, धन कधी असते की उत्पन्न वाढले की मागणी वाढते, त्याला मागणीची लवचिकता धन असते. उत्पन्न कमी झाले की मागणी कमी होते, त्याला मागणीची लवचिकता ऋण असते, आणि कधी ती शून्यसुद्धा असू शकते. आपण बघतोय की आज भारतामध्ये लाखो लोक आहेत, प्रत्येकाचं उत्पन्न वेगवेगळे, प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी, पैसे खर्च करण्याची पद्धत वेगळी, प्रत्येकाच्या आवडीनिवडी पण वेगळ्या आहेत. कोण कशावर विश्वास ठेवेल, कोण काय करेल आपल्याला माहीत नाही. कोणीतरी अंधश्रद्धेवर खर्च करेल, कोणी खाण्यापिण्यावर करेल, कोण कपड्या लत्त्यावर करेल, कोण चैनीवरती करेल. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे. आणि म्हणून पूर्वीची म्हण आपल्याला आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती. आणि म्हणून उत्पन्न वाढल्यानंतर मागणी वाढेलच असं नाही, की उत्पन्न कमी झाल्यानंतर मागणी कमी होईलच असंही सांगता येत नाही. पण आपल्याला इथं अभ्यासात काय सांगितलं की उत्पन्न वाढलं की मागणी वाढते, उत्पन्न कमी झालं की मागणी कमी होते, आणि कधीतरी ती बरोबर पण असू शकते. म्हणून धन, ऋण आणि उत्पन्न हे शून्यही त्या ठिकाणी असू शकतं. आता आपण पहिला मागणीच्या लवचिकतेचा पहिला प्रकार बघितला. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत, तो आहे छेदक लवचिकता. आता छेदक लवचिकता हा शब्द वेगळा आहे, पण त्याचं हे सोपं आहे की पर्यायी वस्तूंच्या बाबतीत दिलंय. बघा लक्षात ठेवण्यासाठी आपण मागणीच्या लवचिकतेचे प्रकार बघतो. हे परीक्षेला आपल्याला 4 मार्काला त्या ठिकाणी येतंय परीक्षेला, की प्रश्न विचारला जाऊ शकतो 4 मार्काला, की मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. त्याला आपल्याला 3 मुद्दे येतील: उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता. आता किंमत लवचिकता लिहिलं नाही, ते नंतर बघूया. तर उत्पन्न लवचिकता आपण बघितले.
एकदम सोपं आहे. उत्पन्न बदललं की मागणी बदलते, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी. दुसरं आहे छेदक लवचिकता. छेदक म्हणजे काय, पर्यायी वस्तूंच्या बाबतीत आहे. म्हणजे एका वस्तूची किंमत बदलली की त्याचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या बाबतीत होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. म्हणजे छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या याच्यावरती परिणाम घडून येतो, त्याला म्हणायचं छेदक लवचिकता. म्हणजे पर्यायी वस्तू आपण इथं लक्षात ठेवायचं, पर्यायी वस्तूंच्या बाबतीत. इथं उत्पन्न बदलते. उत्पन्न बदलते पण बाकीचे घटक कसे आहेत, पहिल्याच्यात सगळे स्थिर आहेत. किंमत स्थिर आहे, लोकसंख्या स्थिर आहे, लोकांच्या आवडीनिवडी स्थिर आहेत, सवयी स्थिर आहेत आणि त्यांच्या रूढी परंपरा सगळ्या गोष्टी स्थिर आहेत. फक्त उत्पन्न बदलल्यानंतर मागणीत काय बदल होतात ते दिलं आहे. छेदक लवचिकतामध्ये पर्यायी वस्तूंच्या बाबतीत दिलं आहे. म्हणजे एका वस्तूची किंमत वाढली की दुसऱ्या वस्तूला मागणी येते, दुसऱ्या वस्तूची किंमत वाढली की पहिल्या वस्तूला मागणी त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसते. आता आपल्याला याचं उदाहरण घ्यायचं झालं तर चहा आणि कॉफी घेता येईल. म्हणजे पुस्तकात किंवा जनरली सगळं उदाहरण ते देतात की चहाची किंमत वाढली की कॉफीला मागणी वाढते. पण तसा जर विचार केला तर कॉफी ही पूर्वीपासूनच महाग आहे, ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही. पर्याय काय दिला आपल्याला इथं, चहा कॉफी. आपल्याला दुसरं घेता येईल साखर आणि गूळ. आता बघा, चहा जनरली सगळ्या घरात जवळपास आपण 70-75% म्हटलं तरी चालेल की सगळीकडे चहा घेतला जातो. पण आपल्याला इथं काय घ्यायचं की चहाची किंमत वाढली की कॉफीला मागणी वाढते, कॉफीची किंमत वाढली की चहाची मागणी वाढते. म्हणजे एकाचा पर्याय दुसरा आहे. साखर आणि गूळ. आता बघा, साखर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याला पांढरं विष म्हटलं जातं, की साखर आपल्या शरीरासाठी चांगली नाही आहे. तर गूळ चांगला आहे. गूळ आपल्याला माहिती आहे की गुळातून आपलं हिमोग्लोबिन वाढतं. पण तरी आपल्याला सवय कशाची झाली, साखरेची. आपण माहीत असून पण सगळेजण साखरेचा चहा घेतो. पण तिथं काय दिलं आहे, साखर आणि गूळ पर्याय. पण आता आपल्याला सगळं कळते पण आपण गुळाचा चहा करत नाही, साखरेचा चहा करतोय. म्हणजे साखरेची किंमत वाढली की गुळाला मागणी वाढते, गुळाची किंमत वाढली की साखरेला पर्याय. हे आता आपल्याला अभ्यासात उदाहरणं घ्यायची, पण रोजच्या ह्याच्यात ते आपल्याला योग्य होऊ शकत नाही. आणि म्हणून हे पर्याय त्या ठिकाणी छेदक लवचिकता म्हणजे पर्यायी वस्तूंच्या त्या ठिकाणी बाबतीत आहे. आता छेदक लवचिकतेची व्याख्या पण तशीच आहे की मागणीची छेदक लवचिकता बरोबर अ वस्तूच्या किमतीतील बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील बदल. म्हणजे दोन्हींच्या किमतीत एका वस्तूची किंमत बदलली की त्याचा परिणाम दुसऱ्या वस्तूवरती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आता आपण इथं हे घेऊया सूत्र. अ आणि ब आपण अशी दोन नावं त्या ठिकाणी देऊया. की पहिल्यांदा म म्हणजे आपण साखर घेऊया आणि अ म्हणजे साखर आणि ब म्हणजे आपण गूळ घेऊया किंवा चहा कॉफी. म्हणजे कुठल्या तरी एका वस्तूची किंमत बदलली की त्याचा परिणाम त्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूवर होताना दिसतो. आणि त्याला पुन्हा आपण जर बघितलं तर हे तसंच्या तसं रोजच्या जीवनामध्ये होताना दिसत नाही. तरीसुद्धा हे आपल्याला माहीत आहे, तरीसुद्धा आपण हे अभ्यासाला घेतलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे हे सोपं आहे बघा. उत्पन्न लवचिकता म्हटलं की उत्पन्न बदलतं, छेदक लवचिकता म्हटलं की पर्यायी वस्तूंच्या बाबतीत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो आहे किंमत लवचिकता.
बघा हे फार महत्त्वाचं आहे, हे परीक्षेला बऱ्याचदा 4 मार्काला प्रश्न येतो. लक्षात ठेवण्यासाठी उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता, किंमत लवचिकता. उत्पन्न बदलते, मागणी बदलते. छेदक लवचिकता पर्यायी वस्तूंच्या बाबतीत आहे, चहा, कॉफी, साखर, गूळ लक्षात ठेवू शकतो. आणि तिसरं आहे किंमत लवचिकता, म्हणजे किंमत बदलली की त्याचा मागणीवरती काय परिणाम होऊ शकतो. म्हणजेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होऊ देत नाही तर जास्त होऊ देत, तर त्याचा लोकांच्या जीवनावर काही परिणाम होत नाही. पण इतर वस्तू आपण खरेदी करताना किंमत बदलल्यानंतर विचार करतो. आपण आता सध्याची परिस्थिती बघतोय की आता आपला हा बदललेला अभ्यासक्रम किंवा आपल्याला आता समोर उदाहरण आलं की लॉकडाऊन किंवा हे कोरोनामुळं आज लोकांचे व्यवसाय बंद आहेत, दुकानं बंद आहेत, छोटे मोठे व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. आता सगळ्याच गोष्टीवर परिणाम होताना आपल्याला दिसतोय. आणि म्हणून हे ताजं उदाहरण आहे की किंमत बदलली की मागणीवरती परिणाम होतो. की आता वस्तू आहेत तर काही लोकांपर्यंत पोहोचत नाही, काही वेळेला लोक जास्त किमतीने विकतायत, काही वेळेला मिळत नाही. हा सगळा सध्याच्या परिस्थितीचा परिणाम आहे. म्हणून किंमत बदलली की इतर वेळी मागणी बदलताना दिसते. किंमत कमी झाली की मागणी वाढते, किंमत जास्त झाली की मागणी कमी होताना दिसते. पण हे प्रत्येक वस्तूच्या बाबतीत नाही. जीवनावश्यक वस्तू, आता गहू लागतायत आपल्याला रोज, तांदूळ लागतायत, तेल लागतंय, मीठ लागतंय, साखर लागते, याच्या किमतीत किती बदलल्या तरी फरक पडत नाही. कारण जेवढं लागतंय, समजा एका कुटुंबाला 1 पोतं गहू वर्षाला लागतायत, आपण असं गृहीत धरूया, तर ते तेवढंच लागणार आहे, कमी नाही आणि जास्त नाही. कारण आपण जी धडपड करतोय प्रत्येक व्यक्ती कमवण्यासाठी, कशासाठी कमवतोय, खाण्यासाठी, म्हणजे तेवढं लागणार. घरात जेवढी व्यक्ती आहे तेवढंच लागणार आहे, कमी पण नाही आणि जास्तही नाही. मग कोण कशा पद्धतीने त्याच्यात ॲडजस्ट करेल हेही सांगता येत नाही. काही लोक काय करतात, गहू आणि त्याच्या जोडीला तांदूळ, गहू त्याच्या जोडीला बाजरी, म्हणजे जशी परिस्थिती असेल तसं ॲडजस्ट केलं जातं. म्हणजे त्या समोरच्या आलेल्या परिस्थितीनुसार किंमत बदलली की आपल्याला मागणीमध्ये त्या ठिकाणी बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आता आपल्याला माहिती आहे की किंमत हा सगळ्यात मोठा मागणीवर परिणाम करणारा घटक आहे. आणि म्हणून किमतीचा आपल्याला जास्त अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. आपण आता हे फक्त 3 प्रकार बघितलेत, उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता. आता हे 4 मार्काला एवढंच येणार आहे. आता याच्याही नंतर ह्या किंमत लवचिकते आपल्याला पुढचे 5 प्रकार आहेत, ते सुद्धा 8 मार्काला महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 5 प्रकार दिले आणि 5 आकृत्या आहे, छोट्या छोट्या आकृत्या आहे, त्याचं स्पष्टीकरण आहे. म्हणजे किंमत लवचिकतेच्या याच्यानंतर 5 प्रकार आपण त्या ठिकाणी बघणार आहोत.